प्रभू रामचंद्र म्हणजे आपल्या संस्कृतीचे आदर्श युगपुरुष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र केवळ देव नाही तर तो या संस्कृतीचा आदर्श आहे आणि पराक्रमाचा चरमोत्कर्ष आहे। मित्रांनो, रामायण घराघरात आहे आणि पारायण मनामनामध्ये आहे। त्यामुळे रामाविषयी प्रभू रामाविषयी मी काही वेगळं सांगावं अशी काही परिस्थिती नाही, परंतु एकाच माणसामध्ये किती रूप असू शकतात। आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती आणि सगळ्यात महत्वाचं प्रभू श्रीरामांचं जर कोणतं रूप असेल तर ते म्हणजे आदर्श राजा, प्रजाहित दक्ष राजा आणि सर्व समावेशक राजा। आणि मग तोच राम कधीतरी भिल्लिणीची बोरं खाताना आपल्याला भेटतो, तोच राम कधीतरी केवटाच्या नौकेतून पार होताना आपल्याला भेटतो आणि तोच राम सज्जनांचा प्रतिपाळ करणारा राम आणि दुष्ट असुरांचं निर्दालन करणारा राम, रावणाचं शेवट करणारा राम, अशी कितीतरी रूप रामाची सांगता येतील। महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्यांना म्हटलं जातं, महाकवी ग. दि. माडगूळकरांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे। रामायणाचं सुरुवातीचंच पहिलं गाणं, एकंदरची 56 गाणी आहेत, त्यातलं पहिलंच गाणं, कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित्र पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती। तर आजचा हा रामनवमीचा प्रसंग आणि आपण करीत असलेली ही आरती ही देखील आपल्यातल्या ज्योतीने या तेजाची आरती आहे आणि ती तेजाची आरती करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। विंदा करंदीकरांनी एक खूप सुंदर पंक्ती सांगितलेली आहे की रामायण सगळं वाचा, रामायणाचं पारायण करा, पण रामायणातून एका वाक्यातच बोध घेता येतो। रामायण वाचुनियानंतर बोध कोणता घ्यावा आपण, श्री रामासम नायक मिळता, वानर सुद्धा मारिती रावण, असा त्यांनी या रामायणाचा बोध सार सांगितलेला आहे। आज आपण मावपाणी हाऊसच्या वतीनं प्रभू श्रीरामांना वंदन करून त्यांच्यातल्या तेजाचा एखादा तरी अंश आपल्या अंगामध्ये वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करूया। तशी आज या ठिकाणी आपण शपथ घेऊया।